विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं। मंत्री भरत गोगावले यांना पाहताच विरोधकांनी ओमफट स्वाहाच्या घोषणा दिल्या, तर नितेश राणे आणि नीलम गोऱ्हे यांना पाहूनही विरोधक जोरदार घोषणा देत डिवचत होते। पाहूया। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं। सभागृह सुरू होण्याच्या आधी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता। जयंत पाटील, आदित्य ठाकरे, असलम शेख, नितीन देशमुख, जितेंद्र आव्हाड पायऱ्यांवर पहिल्या रांगेत होते। दुसऱ्या रांगेत विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, सुनील राऊत बसले होते। शेवटच्या रांगेमध्ये विश्वजित कदम, भाई जगताप आणि सतेज पाटीलही होते। विरोधक पायऱ्यांवर बसलेले असतानाच मंत्री भरत गोगावले यांची एंट्री झाली। गोगावले यांना पाहून आमदार नितीन देशमुखांनी ओम फट स्वाहा अशी घोषणा दिली। भास्कर जाधवांनी तर मांत्रिकाचीच नक्कल करत गोगावले यांना डिवचलं। काही दिवसांपूर्वी भरत गोगावले यांचे मांत्रिकासोबत पूजा करतानाचे 2 व्हिडिओ समोर आले होते। पालकमंत्री पदासाठी गोगावलेंनी अशी अघोरी पूजा केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। त्यावरून विरोधकांनी गोगावलेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा गोगावलेंची नक्कल केली। भरत गोगावलेंच्या जवळ कायम नॅपकिन असतो। नॅपकिन ठेवण्याची गोगावलेंची एक विशिष्ट स्टाईल आहे। त्या स्टाईलची आदित्य ठाकरे यांनी नक्कल केली। गोगावले यांच्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची विधान भवनात एंट्री झाली। यावेळी सुद्धा विरोधकांनी पुन्हा ओम फट स्वाहा अशा घोषणा दिल्या। वर्सोव्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारून खान यांनी आमदार बांगर यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या एंट्री वेळी सुद्धा विरोधकांनी घोषणा दिल्या। आदित्य ठाकरे यांनी मर्सिडीज असं म्हणत गोऱ्हेंना डिवचलं। आदित्य ठाकरे यांनी डिवचल्यानंतर नीलम गोऱ्हेंचा पारा चढला। क्षणभर त्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभ्या राहिल्या आणि अँग्री लुक देत निघून गेल्या। ठाकरेंच्या शिवसेनेत एक मर्सिडीज भेट दिल्यावर एक पद मिळतं असं वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। यावरूनच आदित्य ठाकरे यांनी गोऱ्हेंना डिवचलंय। प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत। त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्या विरोधामध्ये सुद्धा विरोधकांनी जोरदार घोषणा दिल्या। नितेश राणेंची एंट्री झाल्यावर विरोधकांनी कोंबडी चोर अशी घोषणा दिली। विरोधकांच्या अशा घोषणा सुरू असतानाच महसूल मंत्री बावनकुळे यांचं आगमन झालं। विरोधकांनी बावनकुळेंना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं।
भास्कर जाधवांनी तर बावनकुळेंना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू असं म्हटलं. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन आणखी 10 दिवस आहे. या 10 दिवसामध्ये अजूनही अनेक मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.